मुंबईतल्या वडाळ्याच्या भक्ती पार्कपासून ठाण्यातल्या कासार वडवलीपर्यंत जाणारी मेट्रो 4 मार्गिका आणि कासार वडवलीपासून ठाण्यातल्या गायमुखपर्यंत जाणारी मेट्रो 4 अमार्गिका प्रवास सेवेत दाखल होण्याच्या दृष्टीनं एका महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपली आहे। या दोन्ही मार्गिकांसाठी उभारण्यात आलेल्या पिट लाईन सुविधेची मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे। या दोन्ही मार्गिकांसाठी संपूर्ण मेट्रो डेपोचं काम पूर्ण होण्याची वाट न पाहता MMRDAनं मेट्रो 4 आणि मेट्रो 4A मार्गिकांची सेवा लवकरात लवकर सुरू करता यावी यासाठी अभिनव कार्यपद्धतीचा अवलंब केला आहे। त्या अंतर्गत पिटलाईन सुविधेचा वापर हा मेट्रो गाड्यांची आवश्यक तपासणी आणि देखभाल तसंच गाड्या थांबवण्यासाठी करण्यात येणार आहे। ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण मेट्रो 4 आणि 4अ पीट लाईनच्या CMR चाचणीला तपासणीला सुरुवात झालेली आहे। आता हे किती महत्त्वाचं आहे आणि का महत्त्वाचं आहे तर हे मी तुम्हाला सांगणार आहे। माझ्या मागे तुम्हाला ही मेट्रो 4ची लाईन दिसते। ही मेट्रो 4ची लाईन गेल्या अनेक वर्षांपासून निर्माणाधीन आहे, हिचं काम पूर्ण होत नाही आहे, पण हे काम पूर्ण करण्यासाठी आता पहिला टप्पा कार्यान्वित करण्याचा निर्णय झालेला आहे। यामध्ये मेट्रो 4चा शेवटचा भाग आणि मेट्रो 4अचा पहिला भाग असणार आहे। एकूण 10 स्टेशन असणार आहेत, पण जर हा टप्पा सुरू करायचा झाला तर त्यासाठी आधी या मेट्रो उभ्या करून त्यांचा मेंटेनन्स करण्यासाठी एक डेपोची आवश्यकता आहे। सध्या तरी हा डेपो उपलब्ध नाही आहे। त्या डेपोसाठी जी जमीन लागणार आहे त्या जमीनचं अधिग्रहण सुरू आहे, त्यानंतर तिथे डेपो निर्माण होईल। पण MMRDAने याच्यामध्ये एक स्मार्ट मूव्ह केलेली आहे, म्हणजे अतिशय प्रगल्भतेने एक चांगला विचार केला, तो म्हणजे डेपोच्या ऐवजी त्यांनी पीट लाईन उभ्या केलेल्या आहेत। आता याच मेट्रोच्या लाईनप्रमाणे पीट लाईन देखील असतात, पण त्या लाईन्स या रोजच्या वापरामधल्या नसतात, तर मेट्रो लाईन ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणावरून पुढे काही किलोमीटरपर्यंत या पीट लाईन असतात। आता त्याच पीट लाईनवर ज्यावेळी इथे मेट्रो सुरू होईल त्या मेट्रोच्या गाड्या उभ्या करून त्यांचा मेंटेनन्स केला जाईल, त्यांची देखभाल दुरुस्ती त्या पीट लाईनवर केली जाईल, जे काम डेपोमध्ये होतं। ही जी मेट्रो आहे ती कधी सुरू होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, पण त्या मेट्रोच्या सुरू होण्याआधी ज्या सगळ्या आवश्यक चाचण्या आहेत, जी प्रमाणपत्र घ्यायची आहेत, तेही प्रमाणपत्र घेण्यासाठी MMRDA खूप लगबग करते। त्यासाठी स्मार्ट नियोजन केलं जातं आहे आणि लवकरात लवकर ही मेट्रो सुरू व्हावी यासाठी MMRDA देखील प्रयत्नशील असल्याचं बघायला मिळतं आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे।